my 2 crore house in South Bombay. वेलकम बैक टू माय चॅनल. आय होप ऑल ऑफ यू गाइज आर डूइंग एक्स्ट्रीमली वेल. तर खूप जणांच्या मला रिक्वेस्ट आला की स्मृती तुझा एक होम टूर ब्लॉग होऊ दे, आणि मला अक्षरशः लोकांनी पागल करून टाकलेला आहे 2 महिने की तुझं घर दाखव घर दाखव. तो फायनली आज दिवस आलेला आहे ज्यात मी तुम्हाला माझा हाऊस रिव्हील करणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ टुडेज व्हिडिओ गाइज. ही माझ्या घराची मेन एंट्रन्स आहे. इथे आमचं हे नेम प्लेट आहे जे आम्ही पिंटरेस्टवरून बघून केलेलं आहे रेफरन्सनी. खरं तर हे अख्खं घर तुम्ही पिंटरेस्ट इन्स्पायर्ड बघाल, कारण की आम्ही पूर्ण त्याच्याच आयडियाज घेऊन केलेले आहेत. तर ही आमची नेम प्लेट आहे. आमचं अख्खं घर हे फोटो काढण्यासाठीच आहे, कारण की आता मला कोणताही कॉम्प्रोमाइज नको माझा व्हिडिओ काढताना की ही फ्रेम चांगली नाही दिसत, ती फ्रेम चांगली नाही दिसत. तर परफेक्ट लाइटिंग ठेवून हे घर बनवलेलं आहे. तर आता आपण एंट्री करूया. हा आमचा लिव्हिंग एरिया आहे ज्याला हॉलही म्हणतात. इथून आपण स्टार्ट करूया, कारण की खूप जास्त गोष्टी आहेत या घरात दाखवायला. तर आपण छोट्या छोट्या सेक्शन्सनी स्टार्ट करूया. हा आमचा सोफा आहे, तो आम्ही भिवंडीवरून एका स्टोर मधून घेतला होता. हे सगळे हेडरेस्ट आहेत जे ऍडजस्टेबल आहेत, म्हणजे हे असं वर करून मस्तपैकी झोपून आपण टीव्ही बघू शकतो, कारण की मी तेच एक काम करते. सो हा जो वॉलपीस आहे हा पण आम्ही Amazon वरूनच मागवलेला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक मेन्शन करेल. हा एक फिरता रंग असतो ना तसा आहे. तर रात्रीच्या टाइमला तो थोडा वेगळ्या रंगाचा दिसतो आणि सकाळच्या टाइमला तो थोडा डार्क ब्लू कलरचा दिसतो. सो आमच्या सोफ्यासाठी मॅचिंग आम्ही हा बघितलेला, बट ह्या कलर मध्ये कोणताही दुसरा वॉलपीस अवेलेबल नव्हता. तर मग नियरेस्ट कलर म्हणून आम्ही हा वॉलपीस घेतला. त्याच्यानंतर हे जे लाईट्स आहेत त्या वॉल मोल्डिंगच्या खास लाईट्स आहेत. हे भवानी लाईट्स एक शोरूम आहे LBS रोडला ठाणेला, तिथून आम्ही ह्या लाईट्स घेतल्या होत्या. या लाईट्स पण 3 कलर्स मध्ये आहेत. तर आता आपण ह्या साईडला वळूया. सो हा स्टडी टेबल आहे जो पहिला आमचा स्टडी टेबल होता, पण नंतर तो एकाच मुलीचा स्टडी टेबल होतो, कारण की ती वर्क फ्रॉम होम करते. सो तिचा हा मेनली वर्क फ्रॉम होमचा सेटअप आहे ज्यात ती नेहमी काम करत असते. सो इथे आम्ही हे ओपनेबल ठेवलेलं आहे ज्यात तिचे लॅपटॉप किंवा कदाचित चुकून मी अभ्यास करायला बसली तर माझ्या अभ्यासाचे पुस्तकं पण कधी कधी इथे तुम्हाला दिसू शकतात कधीतरी. तर मग हे एकदम असं एक एस्थेटिक आम्ही स्टडी टेबल बनवलेलं आहे ज्यात वरती आम्ही अचीवमेंट्स ठेवलेले आहेत. ही माझी आणि माझ्या बहिणीची 10th ची ट्रॉफी आहे, आणि हा सगळ्या माझ्या त्या कॉलनी मधल्या, म्हणजे जिथे आधी मी राहायची तिकडे हे माझ्या बहिणीचे अचीवमेंट्स आहेत. म्हणजे तिला हे टीचर्स डेला दिलेलं, परत तिच्या आधीच्या ऑफिसमध्ये वगैरे असं आहे. त्याच्यानंतर माझी बहीण पॅरिसला गेलेली तेव्हाचा हा तिकडून घेतलेला आयफेल टावर आहे. हा रात्रीच्या टाइमला आपण जर पेटवला तर लाईट पण छानपैकी पेटते, तर हे खूप जास्त सुंदर दिसतं. तर म्हणून आम्ही हे असं डेकोरेट केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ह्या साईडला येऊया. हा आहे टीव्ही युनिट ज्याच्यात आम्ही नॉर्मल लॅमिनेट लावून मग त्याला शाईन आणण्यासाठी एक टी पट्टी लावलेली आहे. हा जो आमचा टीव्ही आहे तो जुना आहे, कारण की पैसे संपलेले. तर आता जोपर्यंत नवीन पैसे आम्ही जोडत नाही तोपर्यंत मोठा टीव्ही तुम्ही काय या घरात बघणार नाही ना. तर जोपर्यंत नवीन टीव्ही येत नाही तुम्हाला ह्याच टीव्हीवर ऍडजस्ट करावा लागेल. सो हा थोडा छोटा दिसतो कारण की टीव्ही युनिट खूप जास्त मोठा आहे, पण ठीक आहे. टीव्ही युनिटचा जो हा पार्ट आहे तो आम्ही शोपीस साठी ठेवलेला आहे, ज्यात आम्ही वेगवेगळ्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. तर स्टार्टिंगला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, त्याच्यानंतर राम मंदिर आहे, आणि त्याच्या खाली आम्ही हॅपी मॅनचा पण एक आयडल ठेवलेला आहे. वरचा जो सेक्शन आहे तो आम्ही जनरली फोटोसाठी ठेवलेला आहे, जिथे हे माझे आजोबा आहेत, माझ्या आजोबांचा फोटो आहे हा, आणि गणपतीचा फोटो, आणि वरती ती माझी बहीण लहानपणीची आहे तर तिचा पण आम्ही फोटो ठेवलेला बघा, तिचा ठेवी. तर मग आपण ह्या साईडला वळूया. हा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे. वाऱ्यात
गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे। पूर्णपणे इथे ह्या घराचे पैसे ते या व्ह्यूचेच आहेत, कारण की इथून तुम्ही वर्ली बँड्रा सिलिंग पण पाहू शकता। आता रात्रीचं तर दिसणार की नाही माहित नाही, पण त्या साईडला वर्ली बँड्रा सिलिंग आहे, जो आता रात्रीच्या टाइमला खूप जास्त पोल्युशन झाल्यामुळे ते दिसत नाही, पण युजली तो जेव्हा सुट्टीचा दिवस वगैरे असतो तेव्हा तो क्लिअरली दिसतो। आणि बाकी इकडची जी पूर्ण दादर एरिया आहे तो इथून दिसतो। ह्या घरातला जो सगळ्यात जास्त बेस्ट परचेस आहे ते हे झुंबर आहे। हे जे झुंबर आहे ते पूर्ण रिमोटवर पण ऑपरेटेड आहे आणि नॉर्मल तुम्ही बटन्सवर पण ऑपरेट करू शकता। ह्याचे पण 3 कलर्स आहेत। सो हे खूप जास्त प्रिटी आहे, जे आम्ही पुन्हा ह्या वॉल मोल्डिंगच्या लाईट सोबतच घेतलं होतं ठाण्याला। नंतर हा आमचा 4 सीटर डायनिंग टेबल आहे, जो फोल्डेबल आहे, कारण की माझ्या मम्मीला घर एकदम असं सुटसुटीत हवं होतं, जास्त तिला गजबजलेलं नको होतं, म्हणून त्या आम्ही इच्छाप्रमाणे आम्ही हा फोल्डिंग डायनिंग टेबल केला। या साईडला सगळा आम्ही शोपीस वाला सेक्शन केलेला आहे आणि हिला तर तुम्ही ओळखता झालं, ही खूप जास्त खुश असेल इथे बसून। अजून एक मोठी गोष्ट की मी माझी एक ही जी बॉटल आहे ती मला माझ्या आता विल्सनच्या फेअरवेलला दिलेली। ह्या सगळ्या टीचर्सनी आणि स्टुडंट्सनी म्हणजे माझ्या फ्रेंड्सनी माझ्याबद्दल काय काय गोष्टी लिहिलेल्या आहेत। ह्यात अभ्यासाचा कमी आणि ब्लॉगचाच जास्त लिहिलेला आहे, पण ही आठवण ठेवण्यासाठी मी हे इथेच ठेवते आणि मला कधी वाटलं की मी पुन्हा पुन्हा वाचते। त्याच्यानंतर अजून एक खूप जास्त प्रिटी गोष्ट या घरातली म्हणजे हा देवारा आहे। हा पूर्ण बॅक साइड ह्याचा जो आहे तो ॲक्रेलिकचा आहे आणि फ्रंट साइड आहे ते आम्ही स्टेअर्स सारखं केलेलं आहे, ज्यात आम्ही व्हाईट लॅमिनेट लावलेलं आहे। हा देवारा पाहिल्यावर एकदम खूप जास्त प्रसन्न वाटतं। वरती आम्ही श्लोक ठेवलेले आहेत आणि खाली ओम आणि मग सगळे देव आम्ही ठेवलेले आहेत। त्यानंतर नैवेद्यासाठी आम्ही फळी केलेली आहे, ज्यात नेहमी आम्ही नैवेद्य वगैरे जर काही देवाला अर्पण करायचं असेल तर आम्ही इथे ठेवतो। आणि हा जो वॉर्डरोब आहे, अख्खा वॉर्डरोब हा माझ्या बहिणीचा आहे आणि नंतर मी तुम्हाला माझा वॉर्डरोब दाखवेन, मग तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता कोणाचे जास्त कपडे, ठीक आहे। हा अख्खा जो वॉर्डरोब आहे तो माझ्या बहिणीचा आहे आणि वरती पण आम्ही ओव्हरहेड स्टोरेज केलेला आहे, कारण की आमचं खूप जास्त सामान आहे, तर प्रत्येक गोष्ट आम्हाला खूप जास्त विचार करून करावी लागत होती आणि पूर्ण आम्ही स्टोरेजचं युटिलायझेशन केलेलं आहे पूर्ण स्पेस अनुसार। सो आता आपण माझ्या मम्मीच्या फेवरेट पार्ट कडे वळूया, जो आहे किचन। सो हा जो किचन आहे आम्ही खूप जास्त सिंपल ठेवलेला आहे, कारण की आमच्या पूर्ण घराची जी वाईब आहे ती सिंपल आणि बेज अंडरटोन मध्ये आहे आणि थोडं डार्क ऍड करण्यासाठी आम्ही ब्लॅक आणि ब्राऊनचा यूज केलेला आहे, म्हणून ह्या ज्या ट्रॉलीज आहेत त्या आम्ही ब्लॅक आणि बेज कॉम्बिनेशन मध्ये घेतलेल्या आहेत। ब्लॅक टाइल्स आहे त्याच्यावर आम्ही थोडे व्हाईट वेव्स ऍड केलेले आहेत, थोडी डेप्थ ऍड करण्यासाठी। ही जी स्पेस आहे ती सध्या खाली आहे, कारण की मी टीव्ही बरोबर मायक्रोवेव्ह पण आम्ही नंतर घेणार आहोत, तर त्याच्यासाठीच ही स्पेस खाली ठेवलेली आहे। हे पण एक इथे आम्ही पिलर होता, ऍक्च्युली आमचा जो ओटा होता तो ह्या साईडला होता, बट आम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे तो ह्या साईडला शिफ्ट केला, म्हणून हा जो पिलर होता त्यात आम्ही एक असं कपाट बनवलेलं आहे, त्यात आम्ही आमच्या बाकीच्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही आणि अजून एक पिलर इथे होता ह्या साईडला, म्हणून आम्ही आमची वॉशिंग मशीन पण इथे शिफ्ट केलेली आहे। तो हा जो क्रोकरी युनिट आहे त्यात आम्ही सगळ्या काचेच्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि हा जो जार आहे तो कॉफीचा जार आहे, कारण मला आयुष्यात फक्त एकच गोष्ट बनवता येते जी म्हणजे कॉफी आहे। तर तुम्ही जर कधी आलात माझ्या घरी तर मी ह्या जार मधून तुम्हाला कॉफी सर्व करेन, तर बघू तो लकी दिवस कधी येतो तुमच्यासाठी। तर बाकीच्या ह्या अशा वस्तू आहेत, असं सेम वरती आहे, मला कॉफीची खूप जास्त आवड आहे म्हणून वरती आम्ही मग्स ठेवलेले आहेत, कॉफी मग्स वेगवेगळे। तर ह्या ज्या आमच्या ट्रॉलीज आहेत त्यात आम्ही बाकीच्या आमच्या कटलरीच्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि आम्ही आमचा ओटा पण ब्लॅक कलरचा ठेवलाय, कारण की आपण मच्छी चिकन वगैरे असं सगळं शिजवतो तर त्याचे फोडणीचे डाग व्हाईट ह्याच्यावर जास्त उठून दिसतात, म्हणून आम्ही किचन डार्क अंडरटोन मध्ये ठेवलाय, कारण किचन मम्मीचा जास्त फेवरेट आहे, तर आम्ही मम्मी प्रमाणे गेलेलो आहोत। बेडरूम कडे शिफ्ट होण्याआधी आपण मधला पॅसेज बघूया, कारण तोही खूप जास्त सुंदर केलेला आहे। सो आम्ही जो सीलिंग आहे त्यात पण आम्ही प्रोफाईल पट्टी रन केलेली आहे, त्यात ऍक्च्युली थोडं मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे ती व्हाईट झालेली आहे, पण ती जर वॉर्म असती तर ती अजून सुंदर दिसली असती, पण ठीक आहे थोडंफार कुठे कुठे चुका होतात। तसा जो बेसिन आहे तो आम्ही दादर मध्ये एका स्टोर मधून घेतलेला आहे आणि हा जो मिरर आहे
खूप जास्त सुंदर आहे। हा पण आम्ही त्या झुमर सोबतच घेतलेला। या मिरर मध्ये पण 3 लाईट्स आहेत, ठीक आहे। मग तुम्ही तुमच्या मूड प्रमाणे, वाईट प्रमाणे तुम्ही इथे तयारी करू शकता। हा सेन्सर आहे, तो दाबल्यावर ही नॉर्मल व्हाईट लाईट बंद, पुन्हा एक व्हाईट लाईट, ही वॉर्म लाईट, तर अशा 3 ह्यात लाईट्स आहेत। इथे पाणी वगैरे उडण्याची जास्त शक्यता आहे, म्हणून आम्ही ह्या टाईल्स लावलेले आहेत। आणि ह्या ज्या टाईल्स आहेत ते पण आम्ही नॉर्मल लाईट कलरच्या ठेवलेले आहेत, कारण की पूर्ण सटल लुक आम्ही घराला दिलेला आहे, म्हणून ह्या टाईल्स आहेत। ह्या पूर्ण घरात एक अनएस्थेटिक गोष्ट मी जर तुम्हाला दाखवेन तर तो हा जिओ फायबर आहे, कारण की आमच्याकडे काहीच ऑप्शन नव्हता, जास्त इंटरनेट कनेक्शन आमचं स्ट्रॉंग होत नव्हतं, म्हणून आम्ही हा इथे बसवला। तो आत टाकण्याचा काही ऑप्शन नव्हता, म्हणून ते बसवायला लागलं, पण ठीक आहे, आता कुठेतरी काहीतरी असणारच। सो इथे आमचं बाथरूम आहे आणि इथे आमचं टॉयलेट आहे। तर हे आमचं बाथरूम आहे, हे पण व्हाईट मध्येच केलेलं आहे आणि त्यात थोडे आम्ही ग्रेज मिक्स केलेले आहे। फायनली माझा फेवरेट रूम या घरातला म्हणजे आहे बेडरूम। आमच्या बेडकडे, हा जो आमचा बेड आहे तो किंग साइज बेड आहे आणि त्याला हायलाइट करण्यासाठी आम्ही मागे हे वॉल पॅनलिंग केलेलं आहे। इथे ऍक्च्युली एक वॉल पीस पण येणार होता ह्या साईडला, पण अजून तो ऑर्डर केलेला नाहीये, कारण की आम्हाला असं मनासारखा वॉल पीस मिळालेला नाहीये। तर जर तुम्हाला कोणी रेफरन्स वगैरे माहित असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता, आम्ही चेकआउट करू शकतो ते पेज। आणि हे जे आहे ते आम्ही लेदरचं ठेवलेलं आहे, कारण की युजेबिलिटीसाठी लेदर चांगला असतो, म्हणून आमचा हा पूर्ण एक मोठासा किंग साइज बेड आहे। त्याच्यानंतर ह्या ज्या लाईट्स आहेत, फेवरेट लाईट्स, एकदम प्रिटी लाईट्स आहेत, ह्याला कॅन्डल लाईट्स असं म्हणतात अकॉर्डिंग टू मी। त्यात क्रिस्टल्स पण आहेत ज्या खूप जास्त प्रिटी दिसतात। त्याच्यानंतर ह्या ज्या वॉल पॅनलिंग मध्ये आम्ही आतून एक वॉर्म लाईट टाकलेली आहे पूर्ण डेप्थ देण्यासाठी। आणि ह्या ज्या हँगिंग लाईट्स आहेत त्याच्या तुम्ही लेंथ पण तुम्ही वेरी करू शकता, म्हणजे जर तुमच्या घरात कोणी लहान मुलगा आला जो जास्त टवाळक्या करत असेल तर तुम्ही थोडं वरती शिफ्ट करू शकता। सो अजून थोडी लाईट ऍड करण्यासाठी आम्ही इथे प्रोफाईल लाईट पण ऍड केलेली आहे, जी सीलिंगला तुम्ही बघू शकता। हे पण पूर्ण पिंटरेस्ट इन्स्पायर्ड आहे। ह्यात पण ऍक्च्युली डबल स्विच लाईट ही हवी होती, पण मिसकम्युनिकेशनमुळे ह्यात पण ती वॉर्म लाईट नाही गेली आहे, पूर्ण व्हाईट लाईट झाली आहे। वॉर्म लाईटनी ती अजून बेटर दिसली असती, पण ठीक आहे, सध्यासाठी ही लाईट ही पण खूप जास्त सुंदर आहे। आणि ह्या ज्या बाकीच्या लाईट्स आहेत त्या पण 3 स्विचेस आहेत, तर जर मला अचानक कोणता असा व्हिडिओ काढायचा असेल ज्यात व्हाईट लाईट हवी असेल तर मी ती चेंज करू शकते। सो या साईडला तुम्ही वळल्यावर हे 2 वॉर्डरोब्स आहेत। हा जो वॉर्डरोब आहे तो माझ्या मम्मी पप्पांचा आहे आणि हा जो वॉर्डरोब आहे तो माझा आहे, तो नावाला फक्त माझा आहे का ते मी तुम्हाला आता दाखवते। सो हा जो वॉर्डरोब तुम्ही ओपन केल्यानंतर हा जो वरचा सेक्शन आहे तोच फक्त माझा आहे, खालचा सेक्शन कॉमन झालेला आहे। सो हा कॉमन वॉर्डरोब असं तुम्ही म्हणू शकता। हा माझं बॅडमिंटन आहे, मला खूप जास्त आवड आहे त्याची, आणि हे एवढेच कपडे आहेत माझे, ठीक आहे। तर जेव्हा मी बोलते माझ्याकडे कपडे नाहीयेत तसा मी प्रूफ देत आहे की खरंच माझ्याकडे कपडे नाहीयेत। सो हा हे माझं वॉर्डरोब आहे। त्याच्यानंतर ह्या साईडला वळूया। सो हा फक्त असा बघितल्यावर वाटतं की फक्त मिरर आहे, पण हा ओपन केल्यानंतर ह्याच्या आत माझं तुम्ही सगळं स्किन केअर बघू शकता, म्हणजे थोडं मिक्स पण आहे, मम्मी पप्पांच्या पण काही गोष्टी आहेत, बट मेजरली ह्यात सगळ्या माझ्याच गोष्टी आहेत। सो मला स्किन केअरची पण खूप जास्त आवड आहे, तर ते ह्यात पूर्ण सगळं बसलेलं आहे। त्याच्यानंतर ह्याच्या खाली पण आम्ही ड्रॉवर्स ठेवलेले आहेत। हा जो फर्स्ट ड्रॉवर आहे त्यात सगळं तुम्ही माझ्या मेकअपच्या गोष्टी पाहू शकता।
तर हा जो ड्रॉवर आहे तो मेकअपसाठी पूर्णपणे डेडिकेटेड आहे. त्याच्यानंतर हा जो सेकंड ड्रॉवर आहे तो पूर्ण गजबजलेला आहे कारण हे सगळं ज्वेलरीचं सामान आहे. अशा प्रकारे आमचं हे पूर्ण घर कंप्लीट झालेलं आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल असं मी होप करते. हे जे पूर्ण आयडियाजचे एक्झिक्युशन आहे ते अनिल आमरे इंटिरियर्सनी केलेलं आहे. सो मी डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचं नेम आणि फेसबुकचं पेज मेन्शन करेन, तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्यांचं चेकआउट करू शकता आणि त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे जे घर आहे ते तुम्ही आता 10 मिनिटात पाहून झालात, पण ह्याच्यासाठी इतकी जास्त मेहनत घेतलेली आहे की पूर्ण माझं इन्स्टाचं कलेक्शन होतं इंटिरियरसाठी ते बघून मग माझ्या बहिणीने अजून पिंटरेस्टवर बघून असं सगळं पूर्ण मिक्स करून आम्ही हे घर असं बनवलेलं आहे. आणि असं बोलायला गेलं तर बोलते मी माय हाऊस, पण हे माझ्या मम्मी पप्पांचं घर आहे. त्याला एक्झिक्युशन आणि आयडियाज मी आणि माझ्या बहिणीने दिलेले आहेत, तर हे पूर्णपणे त्यांचं क्रेडिट आहे. तर ते मला एक मेन्शन करायचं होतं जे मगासपासून राहून गेलं. तर आय होप तुम्हाला हे घर आवडलं असेल आणि तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. आणि ही जी मी तुमची इच्छा पूर्ण केली आहे, आता तुमचं काम आहे हे खूप जास्त शेअर करणं आणि चॅनलला सबस्क्राईब करणं. आणि आपण पुढच्या ब्लॉग मध्ये नक्कीच भेटू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.